येतो आता दिसतो. क्या रे तेरी पड़ेगी बाबा बाबा तेरी पड़ेगी क्या अरे इसके अंदर तो चल रहा तेजस हाँ सर. ऑल द क्लिअर. हो हो. आणखी 2 मिनिट वाढ बघू आपण. हे टाकलं का इन्फॉर्मेशन टाकलं जॉईन करा. ऍक्च्युली आज ते जावापासून आपल्याला समजलं.
चार सत्र आहेत, 4-5. तेजस, प्रशांत, तेजस. हा सर. स्क्रीन दिसते. हो हो. आता आपल्याला टॅग हेल्पर्स स्टार्ट करायचे. ओके. आता टॅग हेल्परची गरज का पडली? आपण MVC स्टार्ट केलं, शिकलेलं आहे. MVC मध्ये आपण काय करतो? एस्टिमेट हेल्पर यूज करतो. एस्टिमेट हेल्पर वापरायला चांगले सोपे आहेत. आणि इश्यू काय व्हायला लागला? when we use an estimate helper with a bootstrap or other attributes, it is a little bit critical. तुम्हाला bootstrapचे attribute estimate helperला अप्लाय करायचे असतील, आपल्याला कॉमा करून न्यू करावा लागतो, कर्ली ब्रेसमध्ये त्यांचे attributes सेट करत जावं लागतं. म्हणजे काय व्हायला थोडा क्रिटिकल व्हायला सुरुवात झाली. कारण bootstrapचे attribute डायरेक्ट अप्लाय करता येणार किंवा जो काही HTML कंट्रोल आहे, फायनली मला HTML कंट्रोल अप्लाय करणार आहे. HTML हेल्पर HTML कंट्रोल क्रिएट करून येणार आहे. टेक्स्ट बॉक्स असेल, रेडिओ बटन असेल, व्हॉटएव्हर. आता मला HTMLचे ॲट्रिब्यूट्स डायरेक्ट अप्लाय करता येत नाही HTML हेल्परवर. त्यासाठी परत न्यू वापरा, ब्रॅकेटमध्ये मग त्या ॲट्रिब्यूट सेट करा आणि यूज करा. इन शॉर्ट तुम्हाला HTML हेल्पर यूज करताना हळूहळू तो कम्फर्टेबल राहणार. नॉर्मली तुम्ही यूज करताय विदाउट एनी ॲट्रिब्यूट, एक्स्ट्रा ॲट्रिब्यूट्स, विदाउट एनी bootstrap सेटिंग्स, काही प्रॉब्लेम होत नाही. पण रिअल टाइम प्रॅक्टिकली ज्यावेळेस सॉफ्टवेअर डेव्हलप करता त्यावेळेस तुम्हाला bootstrapचे काही ॲट्रिब्यूट अप्लाय करावे लागतात, काही HTMLचे ॲट्रिब्यूट अप्लाय करावे लागतात. अशा वेळेस प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते. म्हणून ज्यावेळेस MVC अपग्रेड करून कोरमध्ये मायक्रोसॉफ्टने स्विच केलं, त्यावेळेस त्यांनी काय केलं? हा HTML टॅग हेल्पर्स आहेत, हा ऑप्शनल ठेवला. ज्यांना येतोय त्याने वापरा, कम्फर्टेबल आहेत त्यांनी यूज करा. आणि दुसऱ्या डेव्हलपरसाठी त्यांनी काय केलं? डायरेक्ट HTML टॅग वापरायला परमिशन दिली विथ सम ॲडिशनल ॲट्रिब्यूट फ्रॉम मायक्रोसॉफ्ट इटसेल्फ. मग हे जे ॲडिशनल ॲट्रिब्यूट्स आहेत, फीचर्स आहेत, हे फीचर्स तुमच्या टॅग हेल्परने प्रोव्हाइड केले. सो हे टॅग हेल्पर म्हणजे काय? तुमचे HTML टॅगच आहेत, त्यांना ते ॲडिशनल हेल्प करतायत फ्रॉम मायक्रोसॉफ्ट साइड. ओके, समजतं? सो त्यासाठी लागणारी काही थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहे इथं त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. टॅग हेल्पर्स आर यूज्ड टू रेंडर सर्व्हर साइड कोड ऑन Razor CSS/HTML page. 5. To create and render HTML elements. just like your HTML helper. आपण तेच काम काही एक्झाम्पल सांगितले. त्याच्यानंतर in case of MVC we are having HTML helpers and these HTML helpers were nightmare for developers. तुम्हाला एकदा bootstrapची मल्टिपल ॲट्रिब्यूट सेट करायचे, प्रॉपर्टीज सेट करायचे, त्यावेळेस काय होतं? तो क्रिटिकल होतो. with mixing with some HTML attributes. मला प्लेस होल्डर वापरायचा आहे, त्यानंतर आणखी काही ॲट्रिब्यूट सेट करायचे, तो वापरायला क्रिटिकल होतो. टॅग हेल्पर्स वर्क लाईक युअर HTML हेल्पर्स. ओके, आता हा वापरताना मात्र HTML हेल्पर डायरेक्ट वापरताय. टॅग हेल्पर पहिली गोष्ट आपण काय होतं प्रिव्हियस फर्स्ट लेक्चरमध्ये कोर आणि MVC मध्ये फरक काय आहे? कोर मध्ये तुम्हाला मिनिमम रेअर एकदम कमी पॅकेजेस इन्क्लूड करून मिळतात. ओके, मग ह्या टॅग हेल्परचे जे पॅकेज आहे हे पॅकेज पण तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्ये ऍड करून मिळत नाही. तुम्हाला हे पॅकेज इन्स्टॉल करावं लागतं. ओके, तरच टॅग हेल्पर्स काम करतात. MVC सारखा तुमचा HTML हेल्पर हा काम डायरेक्ट HTML हेल्पर्स काम करत होते. तसा टॅग हेल्पर काम करतात. पहिल्यांदा तुम्हाला तो पॅकेज इन्स्टॉल करून घ्यावा लागेल फ्रॉम न्यूगेट पॅकेजेस. हा पॅकेज असताना जो पॅकेज आहे तुमचा Microsoft.ASP netcore.mvc.taghelpers. या पॅकेजमध्ये तुमचा हा टॅग हेल्पर अवेलेबल आहे. जर हे पॅकेज इम्पोर्ट नाही केलं तर टॅग हेल्पर काम करतो. इन कोड फरक आला पहिला. दुसरा टॅग हेल्पर तुम्हाला इन्क्लूड करताना काही लाईन आपल्याला ऍड करावं लागतात. टॅग हेल्पर ऍड करताना आपल्याला ऍड टॅग हेल्पर नावाचा डिरेक्टिव्ह ऍड करावा लागतो.
@add आणि जर समजा एखादा टॅग हेल्पर मला नको गरज नाही तो रिमूव्ह करायला @remove टॅग हेल्पर डायरेक्टली वापरतो. म्हणजे काय एखादा टॅग हेल्पर मला कॉन्फ्लिक्ट करायला तो नको सध्या काढत असेल तर @remove टॅग हेल्पर ऍड करायला असेल तर ही लाईन वापरायची. समजतोय? आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. आता आपल्याकडे डिफरंट टाईपचे टॅग हेल्पर्स आहेत. ते टॅग हेल्पर्स इथं टॅग लिस्ट दिली आहे. यामध्ये आणखी ॲडिशनल आवश्यकता ओके. एक आहे अँकर टॅग, जर आपण ए टॅग वापरतो, लिंक टॅग वापरतो, तो अँकर टॅग, त्याचा पण टॅग हेल्पर आपल्याकडे अवेलेबल आहे. कॅशी टॅग, कंपोनंट टॅग, डिस्ट्रीब्युटेड कॅशी टॅग, एन्व्हायरमेंट टॅग, फॉर्म ॲक्शन टॅग, इमेज टॅग हेल्पर. त्यानंतर तुमचा इनपुट टॅग म्हणजे काय टेक्स्ट बॉक्स आपल्याला. त्यानंतर लेबल, लिंक, पार्सल टॅग, स्क्रिप्ट टॅग, सिलेक्ट टॅग, टेक्स्ट एरिया. लास्ट दोन व्हॅलिडेशन व्हॅलिडेशन मेसेज टॅग, व्हॅलिडेशन सबमिट टॅग. ओके. सो हे टॅग हेल्पर्स तुम्ही तुमच्या एस्टिमेट टॅग बरोबर ॲज अ प्रॉपर्टी ओके. तुम्ही काय करणार एस्टिमेटचा जो टॅग आहे तो ॲज इज वापरणार. त्याच्यामध्ये प्रॉपर्टी सेट करतात. टेक्स्ट प्रॉपर्टी, प्लेस होल्डर इक्वल टू, टेक्स्ट इक्वल टू. तसा इथं आपण टॅग हेल्पर एक प्रॉपर्टी म्हणून वापरणार. ऍट रन टाइम तुम्ही जे पॅकेज इम्पोर्ट केलेलं आहे हे पॅकेज काय करेल त्याचं स्वतःचा टॅग फाईलला काढेल, त्याच्यासाठी फंक्शनॅलिटी एक्झिक्यूट करेल आणि तुमच्या टॅग मध्ये त्या प्रॉपर्टीज त्याच्या ज्या काही सेटिंग आहे त्या सेटिंग तो सेट करून समजतं. टॅग हेल्परचं थोडं ओव्हरव्ह्यू तो जो पण प्रॅक्टिकली वापरत नाही तो आपण प्रॅक्टिकली बघायचे ओके. आता इथं पहिल्यांदा आपण एक टॅग ऍड कसा करायचा तो बघू. आता टॅग जे असेल ऍड करण्यासाठी दोन वे. एक वे आहे सगळ्या व्ह्यू साठी कॉमन सेट करा. म्हणजे समजा माझ्याकडे एक 100 व्ह्यू आहे, नंबर ऑफ कंट्रोलर, त्याच्यामध्ये नंबर ऑफ ऍक्शन मेथड, प्रत्येक ऍक्शन मेथडचा एक व्ह्यू असतो. आता 100 ऍक्शन व्ह्यूज आहेत ऍक्शन मेथडचा, त्याचा प्रत्येकाला मला टॅग हेल्पर ऍड करताना @add टॅग हेल्पर प्रत्येकाला याच्यामध्ये काय केलं एक ग्लोबल सेटिंग. कोणती सेटिंग? आपल्याकडे शेअर्ड नावाचं व्ह्यू मध्ये त्याच्या आतमध्ये त्याची प्रॉपर्टी काय ऑल पार्शल स्टोअर इन अ शेअर्ड फोल्डर. इट इज डायरेक्टली ऍक्सेसेबल इन अ एनी व्ह्यू ओके. सो त्या शेअर्ड फोल्डर काय केलं आणखी एक शेअर्ड व्ह्यू तुम्हाला प्रोव्हाइड केलं किंवा तुम्ही ऍड करू शकता. त्याचं नाव आहे _view boards.csv. आता पहिल्यांदा स्कोर पार्शल आणि आपण पार्शल प्रॉपर्टी डिफरंट पार्शल नॉन पार्शल और नॉर्मल व्ह्यू. This is not a complete view. It is a supporting or any other views. आता हा काय करतो तर तुम्ही एखादा व्ह्यू लोड करता त्यावेळेस ऑटोमॅटिकली हा पहिला लोड होतो. माझ्याकडे ए बी सी नावाचे 3 व्ह्यू आहेत. हा काय करेल ए व्ह्यू लोड व्हायच्या आधी स्वतःला लोड करून घेईल आणि त्याच्यानंतर ए व्ह्यू ऑटोमॅटिक हे इंटरनल सेटिंग कुठं तुमच्या कोअर मध्ये. जनरली आपण काय करतो एखादा व्ह्यू यूज करत असेल त्याच्या पार्शल आपण पार्शल सॉरी एस्टिमेट डॉट पार्शल आणि पार्शल व्ह्यू कॉल करू. मग तो पार्शल व्ह्यू ऍड होतो मॅन्युअली ऍड होतो ऑटोमॅटिक ऍड होतो. इथे काय केलेलं आहे त्याला ऑटोमॅटिक लोड करायला फॅसिलिटी. हा व्ह्यू जर नसेल ऍड नाही तर तुमच्या प्रोजेक्ट ह्या नावाचा व्ह्यू ऍड केला पण तो कुठं शेअर्ड फोल्डरच्या आत. जर तो पहिला स्वतःला लोड करून घेईल आणि मग जो व्ह्यू तुम्ही रिस्पेक्ट ओपन केलेला तो ओपन तो पहिला डायरेक्टली ओपन. ह्याचं बेनिफिट काय झालं याच्यामध्ये जे काही कोड लिहून ठेवेल तो कोड सेकंड टाइम जो नेक्स्ट होणारा व्ह्यू आहे त्याच्यासाठी काम करेल. समजतोय यातलेला कोड. मग आपण काय करणार हा जो टॅग हेल्पर लाईन लिहिणार आहे ही लाईन पहिल्यांदा लोड होईल आणि मग तुमचा व्ह्यू त्याला लोड करेल. ऑटोमॅटिक असं कंपायलर ही
अंडरस्कोर व्ह्यू मधला कंटेंट तुमच्या व्ह्यू मध्ये पहिला फर्स्ट लाईनला मगच पुढचा कोड ऍड ऍड होऊन जाईल फ्रॉम युअर समजतोय याचा बेनिफिट असा झाला याच्यात जर मी ऍड टॅग लिहिला माझ्याकडे n नंबर ऑफ व्ह्यूज आहेत 100 व्ह्यू आहेत सगळ्यामध्ये ऑटोमॅटिक ती लाईन ऍड होते समजली प्रत्येक वेळेस मला ऍड करायची गरज नाही दुसरं ऑप्शन काय आहे मला स्पेसिफिक व्ह्यू वरच टॅग करायचे बाकीचे मला गरज नाही गरज पडली तर माझ्या मी वन बाय वन ऍड मॅन्युअली सो ऍड दिस लाईन इन अ रिस्पेक्टिव्ह व्ह्यू ऍट अ फर्स्ट लाईन म्हणजे एकाच व्ह्यू वर तो काम करेल बाकीच्या व्ह्यू वर टॅग हेल्पर्स काम करणार समजलं लोकली एज वेल एज ग्लोबलीचं बेनिफिट काय आहे accessible throughout project locally accessible in that respective area only मेथडच्या व्हेरिएबल डिक्लेअर केला तर तो मेथड मध्येच काम करेल ग्लोबली व्हेरिएबल डिक्लेअर केला तर तो पूर्ण प्रोजेक्ट मध्ये लाईक दॅट समजलं हे मग आपल्याला या लाईनचा मीनिंग काय आहे हा स्टार इंडिकेट करतो ऑल टॅग हेल्पर्स म्हणजे माझ्या पॅकेज मध्ये मला एक टॅग मिळत नाही टॅग हेल्पर हे सगळे टॅग हेल्पर मिळतात प्लस ऍडिशनल काही आले असतील ते पण कोणते हे वाले सगळेच लागणार ओके सगळे टॅग हेल्पर्स तुमच्या व्ह्यू मध्ये स्टार ऍड करायला सांगेल कॉमा कुठून ऍड करायचे डाटा नेम्स जो तुम्ही इम्पोर्ट केलेला आहे तो वाला टॅग हेल्पर्स पॅकेज सगळे ऍड करून घेऊ समजलं आता आपण काय करतोय एडोडॉटचा कोड सुरू केला माझ्याकडे एसक्यूएल कमांड बिल्डर पाहिजे मला कनेक्शन पण पाहिजे मला एसक्यूएल डाटा ऍड पण पाहिजे मला एसक्यूएल कमांड पण पाहिजे हे सगळे क्लासेस कुठल्या पॅकेज मध्ये सिस्टम डॉट डेटा डॉट एसक्यूएल क्लायंट या एका पॅकेज मध्ये म्हणजे मी हे पॅकेज ऍड केले की हे सगळेच डिफॉल्ट माझ्या प्रोजेक्ट मध्ये ऍड फॉर्मवर ऍड बरोबर आहे तसं जर मी स्टार्ट केला तर सगळे आपले टॅग हेल्पर एकत्र पाहिजे मग स्टारच्या थोडा एकच टॅग बाकीचे मिळणार समज पहिल्या कॉमा करून युजर पॅकेज आता तुम्ही टॅग हेल्पर वापरायला रेडी झाला समजलं म्हणजे टॅग हेल्पर रेग्युलर त्याच्यामध्ये ASP डॅश ऍक्शन ASP डॅश ऍक्शन हे काय झालं हे आपले टॅग हेल्पर्स हे काय करतात तुमच्या हेल्प करतात कोणती हेल्प या अँकर टॅक्सला ऍक्शन मेथड कोणती आहे कंट्रोलर कोणता आहे मग रन टाइम काय होईल माझा जो इंजिन आहे काय करेल टॅग हेल्पर आणि अँकर टॅगची कोणती प्रॉपर्टी असते अँकर टॅगला एचरेट मध्ये आपण पार्ट घेतो की या अँकर टॅगला मी गो टू प्रायव्हसी याला क्लिक केल्यावर मला रिडायरेक्ट करायचं तो काय करेल एचरेट सिलेक्ट करेल आणि त्याच्यामध्ये आधी स्लॅश कंट्रोलर स्लॅश ऍक्शन मेथड स्लॅश प्रायव्हसी ऍड करेल आणि मला एचरेट प्रॉपर्टी क्रिएट आणि मग मी ज्यावेळेस गो टू प्रायव्हसी पेजला क्लिक करेल तो काय करेल प्रायव्हसी पेजवर आपल्याला रिडायरेक्ट करतो समजलं पहिल्यांदा हा मग पुढची वन ट्राय सो आपण सेव्ह केला create a new project next none
आपला एक प्रोजेक्ट क्लिअर झाला. ओके, आता रेडीमेड ओके, या तुम्ही एक अंडरस्कोर त्याने काय केलं आपल्याला पहिल्यांदा ओके, आणि त्याच्यावर त्याने काय केलं एक लाईन ओके @, प्रोजेक्टचं नाव आहे to import any resource in our code we use using view वर असल्यामुळे using C# language बरोबर आहे. मला view वर HTML सेक्शन C# मी काय वापरतो वापरला माझा रिझल्ट काय करतो तो कोड C# चा आहे असा कन्सिडर करून एक्झिक्यूट करतो. मग आपल्या C# मध्ये कीवर्डचा यूज काय आहे टू इम्पोर्ट एनी पॅकेज. मला फॉर्मॅट एक्झिक्यूट करायचा. आपण काय करतो लावतो आणि नॉर्मल सिंटॅक्स जो आहे शब्द लिहितो तो वर्किंग करेल फॉर इच बरोबर आहे. त्यासमोर @, टाकला तो काय करेल C#च्या फॉर इच काम करेल. @ काढला तर फॉर इच काम करेल. तसं हा युजिंगचं काम करेल. सो युजिंगचं काम काय इम्पोर्ट एनी पॅकेज आपण इम्पोर्ट करतो पॅकेज. Here we use package word वापरतो आणि namespace करतो. त्या namespace क्लास हा क्लास जर वापरला असेल मला namespace बरोबर आहे. namespace च्या आत आणखी namespace आहे. A namespace .b namespace class असं मला वापरत जावं. याच्या मी काय करतो namespace import करून घेतो. मला डायरेक्ट क्लासचं नाव वापरता. मग ह्या लाईन नंबर 2 चा याच्या आधी पॅकेजेस क्लासेस इम्पोर्ट करत होतो. कट ऑपरेशन स्टुडंट क्लास टीचर क्लास क्लास ऍड करतो. तुम्ही जर ऑब्जेक्ट केला मॉडेलमध्ये मला पाठ द्यावा लागायचा. प्रोजेक्ट नेम डॉट मॉडेल्स डॉट क्लास नेम प्रत्येक वेळेस द्यायला लागायचा. आता त्यांनी काय केलेलं आहे तो पार्ट कमी करून डायरेक्ट क्लासचं नाव वापरायला परमिशन दिली. का बरं ऑलरेडी हा ऍड करून आपण बघूया कसं काम करतो बघू. आपण आलो कंट्रोलर मध्ये राईट बटन क्लिक ऍड कंट्रोलर आपला स्वतःचा एक कंट्रोलर ऍड केला. एम्प्टी माय GTH कंट्रोलर आपण एक GTH कंट्रोलर क्रिएट केला. या कंट्रोलर मध्ये एक इंडेक्स नावाचा ऍक्शन मेथड आहे. ऍड व्ह्यू ला गेलो रेझर व्ह्यू ला गेलो लेआउट नको आपल्याला पार्शल पण नको एम्प्टी वाला व्ह्यू आपण क्रिएट केला. सुरुवातीला काय करतो हा जो व्ह्यू इम्पोर्ट लाईन नंबर 2 ला कमेंट करतो. जर इम्पॅक्ट काय होतो बघू आपण आणि टाकल्यावर बेनिफिट काय होतो बघू आपण. आता इथे मला आपल्या मॉडेल मध्ये एक क्लास आहे. ऍड क्लास नाव आहे स्टुडंट. सॅम्पल क्लास घेऊन आपण
प्रॉपर्टी इंट आयडी प्रॉपर्टी स्ट्रिंग नेम प्रॉपर्टी स्ट्रिंग जेंडर तीन प्रॉपर्टी आपण मुद्दाम घेतोय. ओके ओके आता तीन प्रॉपर्टी तीन वेगवेगळे डेटा टाईप आहे. डेटा टाईप आहे. त्यानंतर आता मी गेलो कंट्रोलर मध्ये त्याच्यातून गेलो इंडेक्स मध्ये बिफोर दॅट व्ह्यू इम्पोर्ट नावा जो आपला पार्शल व्ह्यू आहे लाईन नंबर 2 आहे. लाईनला मी कमेंट करून ठेवतो. कमेंट आहे. ओके ओके सो आता आपल्याकडे युजिंग वाला टॅग नाहीये. डिरेक्टिव्ह नाहीये. याला पण काय केलं आपण दोन्ही लाईनला कमेंट करून ठेवलं. कमेंट कशी करायची @star का तर CSS चे कमेंट ह्या टाइपने करतात. नाउ सेव्ह गो टू इंडेक्स पेज. आता या इंडेक्स पेजवर मला एक मॉडेल ऍड करायचं. आपण काय करतो मॉडेल स्पेस मला कोणतं मॉडेल ऍड करायचं आहे? स्टुडंट मॉडेल ऍड करायचं. क्लास ऍड करायचं. मी जर डायरेक्ट लिहिला स्टुडंट लिहिला. चेक करा आपल्याला कळत नाही व्हॉट इज स्टुडंट, वेअर इज स्टुडंट. मला काय करावं मला काय लागतं रूल प्रमाणे जावं लागतं. कोणता रूल? आपल्या प्रोजेक्टचं नाव टॅग हेल्पर अंडरस्कोर जून जुलै डॉट पिन करून देतो. आपलं प्रोजेक्टचं नाव डॉट मॉडेल्स त्याच्या आतमध्ये स्टुडंट आहे. म्हणून त्याचा नेमस्पेस काय तर प्रोजेक्टचं नाव मॉडेल्स डॉट बघा हा परफेक्टली काम झालं. काय लागलं मला ऍक्च्युअल पाथ द्यावा लागला. ऍब्सोल्यूट पाथ देऊन चालत नाही. बरोबर आहे. पण मला इथे ऍब्सोल्यूट पाथ पाहिजे. त्यासाठी दुसरं ऑप्शन काय करावं लागतं? मॉडेल लिहायचे पहिल्यांदा मला युजिंग कोणता त्या पॅकेजचं नाव मला टाकायला लागेल. फॉर एक्झाम्पल स्टुडंट क्लास मी ओपन बघा बरं स्टुडंट क्लासचं नेमस्पेस कोण आहे? ते नेमस्पेस मी काय करेल? आपण हे प्रोजेक्टचं नाव डॉट मॉडेल्स आहे. समजा या मॉडेल्स मध्ये आणखी एक फोल्डर बनवले मी माय ओन क्लासेस. त्याच्यात स्टुडंट आहे. मग काय येईल? प्रोजेक्ट नेम मॉडेल्स माय ओन क्लासेस डॉट स्टुडंट. समजतं? फोल्डर रिप्रेझेंट दॅट नेमस्पेस. मग आता इथे आपण गेलो परत इंडेक्स मध्ये. पहिला युजिंग मध्ये काय केला? तो नेमस्पेस इम्पोर्ट करून घेतला. ओके आणि मग मी काय केलं? स्मॉल मॉडेल. आता इथे डायरेक्ट स्टुडंट दिला. एरर आहे का? म्हणून काय केलं? प्रत्येक वेळेस मला युजिंग लिहायला लागणार आहे. का तर सिंगल लाईन मध्ये मला डायरेक्ट क्लास यूज करता येतो इझिली. मग याने काय केलं? हा कोड जर मी जे काही कॉमन शेअर्ड व्ह्यू आहे त्या व्ह्यू मध्ये मी ठेवला. कुठे आहे तो? शेअर्ड फोल्डर मध्ये इंपोर्ट्स मध्ये मी तो ऍड केला. कॉपी पेस्ट. आता माझ्या पेजवर मला हा लिहायची गरज. मगाशी फक्त मी स्टुडंट लिहिला. एरर आहे का? नाही. आणि मी स्टुडंट क्लासवर जर कर्सर घेऊन गेलो, कुठे आहे तो? प्रोजेक्ट आपला टॅग हेल्पर डॉट मॉडेल्स त्याच्या आतमध्ये स्टुडंट नावाचा क्लास आहे. तिथून त्याने कन्सिडर केला. असं कव्हर केलं बिकॉज ऑफ युअर व्ह्यू इम्पोर्ट्स पार्शल व्ह्यू. त्याने ह्या लाईन वरून केलं. कारण हा पहिला लोड झाला आणि मग तुमचा व्ह्यू लोड झाला. तो कोरचा रूलच आहे. तुमच्याकडे n नंबर ऑफ व्ह्यूज आहेत. XYZ व्ह्यू तुम्ही ओपन केला पहिला डायरेक्ट ओपन नाही होणार. अंडरस्कोर व्ह्यू इम्पोर्ट्स पार्शल व्ह्यू पहिला लोड होईल आणि मग तुमचा व्ह्यू लोड. समजलं? जसं मी एखादा स्टॅटिक क्लास क्रिएट केलाय आणि त्या क्लासचा ऑब्जेक्ट माझ्या नॉर्मल क्लासमध्ये. पहिला मी लोकेशन माझ्या क्लासच्या ऑब्जेक्टला होत नाही. स्टॅटिक क्लासच्या ऑब्जेक्टला मग माझ्या नॉर्मल क्लासच्या ऑब्जेक्टला हा रूलच आहे. स्टॅटिक व्हेरिएबल वापरला क्लासमध्ये तुम्ही.
स्टॅटिक व्हेरिएबल पहिला क्रिएट होतो आणि मग तुमचा ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट क्रिएट होतो. आणि जर जर व्हेरिएबल स्टॅटिक नसेल, पहिला पहिला ऑब्जेक्ट क्रिएट होतो. मग त्या ऑब्जेक्टच्या ऑब्जेक्टच्या आतमध्ये त्याचे त्याचे मेंबर्स मेंबर्स क्रिएट व्हायला सुरुवात होते. आणि मग आणि मग सगळे मेंबर्स प्रॉपर क्रिएट झाले, मग तुम्हाला ऑब्जेक्ट रिटर्न होतो फ्रॉम व्ह्यू कीवर्ड. समजतोय? लाईक दॅट इथं पण काय होतो, माझा माझा इंडेक्स नावाचा व्ह्यू डायरेक्ट क्रिएट होत नाही. याच्या आतमध्ये वरती इथं लाईन नंबर 1 च्या इथं व्हर्च्युअली ऑटोमॅटिक हा पार्शल व्ह्यू इम्पोर्ट होतो. आणि मग तुमचा व्ह्यू लोड व्हायला सुरुवात. म्हणून कंपायलरला इथं काहीच इश्यू होत नाही. हे कळालं व्हॉट इज द यूज ऑफ अंडरस्कोर व्ह्यू इम्पोर्ट्स. आणि हा रिझर्व्ड आहे. त्यामुळं एक तर तुमच्या प्रोजेक्टमध्ये हा नसेल, तुम्हाला मॅन्युअली ऍड करावं लागेल. शेअर्ड नावाच्या फोल्डरमध्ये तो ऍड करावा. पहिली गोष्ट. दुसरी याचं नाव तुम्हाला असंच द्यावं लागेल. नावामध्ये तुम्ही बदल केला तो वर्क करणार नाही. कारण ज्याने कोणी कोर लिहिलेला आहे ऑलरेडी ह्या नावाला रिझर्व करून ठेवले सिंटॅक्स मध्ये. नाव बदलले की ते मॅच होणार नाही, काम नाही करणार. समजलं? येस ऑन स्टुडंट. अक्षय यश यस सर. समजते? व्हॉट इज अ अंडरस्कोर व्ह्यू इम्पोर्ट. अजून आपण टॅग हेल्पर बघायला सुरुवात नाही केली. अंडरस्कोर व्ह्यू इम्पोर्ट पार्शल क्लास आहे पार्शल व्ह्यू आहे. त्याचा वापर कसा आहे ते बघतो आपण. मग याच्यात काय केलं आपण हा एक टॅग डिलीट करतो. इथं कमेंट काढून टाकतो. ओके. त्यानंतर हा जर आपण ऍड नाही केला, कमेंट करून ठेवतो. ओके. इथं आलो आपण. आता इथं आपण काय केलं, एक अँकर टॅग ऍड केला. अँकर टॅग क्लिक मी. ओके. आणि ह्या याच्यात काय केलं, अँकर टॅग असेल त्याच्याकडे आपल्याला वेगवेगळे आपण सेट करतो. कुठले एचडीएफ मध्ये काय असतं, आता हा आपला एमव्हीसी पॅटर्न वाला कोर आहे. ASP .NET चा नाही. म्हणून आपण काय करतो, आपल्या पॅटर्न मध्ये URL पॅटर्न मध्ये पहिला कंट्रोलर नेम देन ऍक्शन मेथड नेम हा पॅटर्न. बरोबर आहे. आपण काय केलं href आपला कंट्रोलर कोण आहे gth स्लॅश आणि आपल्या ऍक्शन मेथडचं नाव इथं आपण दिलं पब्लिक आय ऍक्शन रिझल्ट about us. रिटर्न क्यू. आणि यासाठी आपण एक व्ह्यू क्रिएट करून ठेवला. ऍड व्ह्यू एम्प्टी रेजर व्ह्यू ऍड एम्प्टी ऍड. आता या अबाउट अस पेजवर आपल्याला क्लिक केल्यावर रिडायरेक्ट करायचं आहे. सो बॉडीमध्ये काय केलं माहिती, पिक्चरमध्ये अबाउट होतं का नाही बघायला. ओके. इथं आलो आपण. जीटीएच तिथून आपल्याला जम्प करायचं आहे अबाउट अस नावाच्या ऍक्शन मेथडमध्ये. तो जाईल जीटीएच मध्ये अबाउट अस नावाच्या जम्प करेल. इथून तो काय करेल अबाउट अस पेजवर आपल्याला रिडायरेक्ट करेल. फ्लो एमव्हीसीचा जो आहे तोच फ्लो इथे पण आहे, काही चेंज नाही. कारण हा एमव्हीसी कोर आहे, त्यामुळे हा एमव्हीसी ला पूर्ण फॉलो करतो विथ सम ऍडिशनल फीचर्स. हा झाला आपला नॉर्मल टॅग विदाउट टॅग हेल्पर. मग आता आपल्याला जर टॅग हेल्पर वापरायचा असेल तर आपण कसं वापरणार, ए टॅग ॲज इट इज क्लिक मी ॲज इट इज. प्लस आपण काय करणार इथं ASP डॅश ऍक्शन. कुठल्या ऍक्शन मेथडवर जम्प करायचं ऍक्शन. ओके. इक्वल टू डबल कोट मध्ये ऍक्शन मेथड कुठला आहे अबाउट. पण तुम्ही जर ऑब्झर्व केला हा जो href आहे दोघांचा कलर सेम आहे बघा.
बदलतोय का? म्हणजे म्हणजे माझ्या माझ्या रेझल्ट व्ह्यू इंजिनला या दोघात त्या काहीच दोघात फरक काहीच नाही. फरक कळत नाही. त्याला समजा तर समजा की what is that AS to data dash dash action. कारण त्याला आणखी त्याला आणखी टॅग हेल्पर्स मिळालेले नाही. कोणाला? कोणाला? माझ्या माझ्या रेझल्ट रेझल्ट व्ह्यू इंजिनला. ज्यावेळेस ज्यावेळेस ते पॅकेज माझ्या माझ्या रेझल्ट व्ह्यू इंजिनला मिळेल, आता तो रेझल्ट व्ह्यू इंजिनच्या टॅग हेल्परच्या रूल प्रमाणे तुमच्या तुमच्या टॅगवर प्रॉपर्टी बिहेवियर अप्लाय करायला सुरुवात करतो. ओके मिळणार ते कसं? मिळणार कसं? मी माझ्या प्रोजेक्ट मध्ये प्रोजेक्ट जाणार टॉपला पहिल्यांदा टॅग हेल्पर टॅग हेल्पर ऍड करणार कसं ऍड करणार? ऍड टॅग टॅग हेल्पर्स स्पेस स्टार कॉमा. कॉमा. आता हे टॅग हे टॅग हेल्पर कुठे आहेत? तर हे आहेत मायक्रोसॉफ्ट डॅश डॉट ASP capital SP small then Microsoft ASP net capital बाकी small then core capital बाकी small dot MVC मधला हा V आणि small M पाहिजे capital. M capital. जो आपण जो आपण कॅमल रायटिंग तो रूल इथं वापरावा लागेल. डॉट आणि मग तुमचे टॅग हेल्पर्स. टॅग हेल्पर मधला एज कॅपिटल चेक करा. मी स्मॉल दिला कलर एड झालाय. तो एच कॅपिटल दिला फरक पडतोय. आता माझ्या रेझल्ट व्ह्यू इंजिनला व्हॉट इज दॅट ऍक्शन कळालं. आता तो त्याच्या रूल प्रमाणे काम करायला सुरुवात करेल. ओके याच्या आधी त्याला कळालं नाही. व्हॉट इज दॅट AS to that action. ओके नाव आता ह्याच्यात काय करेल? अँकर टॅग मध्ये या स्टेटमेंटला स्ट्रिंगला ऍज अ ऍक्शन नेम म्हणून कन्सिडर करेल. देन कॉमा. मला कंट्रोलर नेम पण द्यावं लागेल. मी काय करणार कंट्रोलर सॉरी ASP डॅश कंट्रोलर देणार. आणि याच्यात काय देणार कंट्रोलर नेम काय आहे? GPS तुम्हाला नाव सेव्ह अँड एक्झिक्यूट बोथ कोड. बघूया तो आपल्याला HDFS क्रिएट करून देतो का? कोण? आपला रेझल्ट व्ह्यू इंजिन विथ हेल्प ऑफ टॅग हेल्पर्स. आता इथं आपण काय केलेलं हा HTTPS वाला कन्सिडर केलता. हा काय करेल SSL फाईल जनरेट करण्यासाठी आपल्याला वॉर्निंग येस म्हणा तो SSL सर्टिफिकेट लोकल होस्ट साठी जनरेट करेल. त्यांचं कोर्स झालेला आहे. तुला पाहिजे असेल तर आज टॅग हेल्पर आहे. दोन टॅग हेल्पर समजेल. त्यानंतर मग पुढचे पार्ट घ्यायचे आपल्याला कोरमध्ये. बरोबर यांच्याकडे जायचं नाही का कंपनीला? आपले 3 जण प्ले झाले की 2.2 पॅकेज सगळ्यांना प्ले झाले कोण झाले नाहीत. काय तेजस आहे का? बेलवून कर म्हणून काय आणि हा एक आहे का बघू. ओके तेजस सांगितलं आहे. तेजस कॅमेरा चालू कर रे. तेजस कॅमेरा चालू कर की. हा बघितला का? बंद करता. आय फिनिक्स म्हणून आहे. इथून आपला क्लास आणि एस वर डायरेक्ट इंटरव्ह्यू घेतला त्याने फक्त. प्लेन कन्सोल बेस ऍप्लिकेशन क्रिएट करायला सांगितलं. मी आज ऍक्च्युअली प्रॅक्टिकल ते असाइनमेंट सॉल्व्ह करून येणार होतो. एकदम बेसिक असाइनमेंट आहे. काहीच अवघड नाही. बँक अकाउंट आहे ना, आपण त्याला विड्रॉ डिपॉझिट आणि हिस्ट्री शो करायची युजिंग कलेक्शन युजिंग लिस्ट. संपलं. एक अकाउंट क्लास क्रिएट करायचा. अकाउंट नेम अकाउंट होल्डर नेम पर्सन नेम होल्डर नेम अकाउंट नंबर बॅलन्स. संपलं.
आणि परत काय करायचं, आणखी एक क्लास बनवायचा ट्रान्झॅक्शनचा. त्याच्यामध्ये काय करायचं, या अकाउंट ट्रान्झॅक्शन मध्ये अकाउंट क्लासचा ऑब्जेक्ट एक मेंबर घ्यायचा, प्रॉपर्टी घ्यायची. देन ट्रान्झॅक्शन टाइप विथड्रॉ और डिपॉझिट एक स्ट्रिंग ठेवायची आणि ट्रान्झॅक्शन अमाउंट आणि ह्या क्लासचा लिस्ट बनवून टाकायची. झालं. तुम्ही काय करणार, या लिस्ट मध्ये एक एक ऑब्जेक्ट ऍड करणार प्रत्येक नवीन अकाउंटचा. आणि मग काय करणार, प्रत्येकाचा हा ट्रान्झॅक्शन लिस्ट आहे, त्याचा ट्रान्झॅक्शन ऍड करता येतं. म्हणजे आपल्याला हिस्ट्री अकाउंट नंबर 1 आहे, याचे मी चार ऑब्जेक्ट ऍड केले. पहिल्यामध्ये डिपॉझिट केलाय, इनिशियल बॅलन्स होता 100 रुपये, डिपॉझिट 500 600 झाला. पहिलं ट्रान्झॅक्शन 600. दुसरं ट्रान्झॅक्शन विथड्रॉचं आहे. सो दुसरं ऑब्जेक्ट ऍड झाला, विथड्रॉची प्रोसेस झाली. त्याच्यामध्ये बॅलन्स आहे एवढा ट्रान्झॅक्शनचा अमाउंट आहे, बॅलन्स तेवढा. मग मी जर ही लिस्ट प्रिंट केली मला तेवढे ट्रान्झॅक्शन कळतील, लास्ट 10 ट्रान्झॅक्शन सगळे कळतील. आणि दुसरा आणखी मी काय करणार, आणखी एक लिस्ट बनवणार अकाउंटच्या ऑब्जेक्टची. त्यामध्ये जेवढे पर्सन्स आहेत, युजर्स आहेत, अकाउंट काढलेले सगळ्यांची त्यामध्ये एक ऑब्जेक्ट स्टोअर करणार. ज्यावेळेस मी डिपॉझिट किंवा विथड्रॉची मेथड कॉल करेन, त्यावेळेस इथून तो ऑब्जेक्ट उचलेल, सर्च करून आणि ह्या लिस्ट मध्ये ऍड करायचं काम करेल. पहिला तो ऑब्जेक्ट अपडेट करेल, किती अमाउंट विथड्रॉ विथड्रॉ असेल तर मायनस करेल, डिपॉझिट असेल ऍड करेल. आणि इमिजिएट इथं तो ऑब्जेक्ट ऍड करताना अपडेट करून देऊ. बस एवढंच काम आहे, काही अवघड नाही. आता एकदम इझी. त्याच्या बेसवर सिलेक्शन झालं. एमयूसी विचारले, स्कोर काय करायचं विचारायची, रिॲक्ट तुम्हाला आम्ही शिकू म्हणतो. त्यामुळे चान्स सोडून चान्स आहेत. लकीली होतं. इव्हन ऑक्टोबरचा एक्झाम प्लेस झाला, त्याचं तर आणखी एमयूसी स्टार्ट पण नाही केलं. आज ऍक्च्युअली म्हणजे काल स्टार्ट केलं एमयूसी त्यांचं. आज दुसरं लेक्चर होतं एमयूसीचं. नाउ बॅक टू पॉइंट. प्रोजेक्ट आपला ओपन झाला. आता कोरचा आणि एमयूसी प्रोजेक्ट मध्ये फरक काय आहे, लॉन्च करताना कोर हा आपला कन्सोल बेसवर काम करतो. त्यामुळे तो प्रोग्राम .cs मध्ये जाईल. इथून तुम्ही रन केला की जे काही तुम्ही राउटिंग मध्ये सेटिंग केलेला जो डिफॉल्ट कंट्रोलर आहे, ऍक्शन मेथड आहे, तीच ओपन करेल. दुसऱ्या ऍक्शन मेथडला ओपन करणार. जनरली एमयूसी मध्ये काय होतं, जो व्ह्यू मी ओपन करत होतो करंट पेजवर होता, त्याच्यामध्ये तो जातो डायरेक्टली. इथे तसं नाही. मला प्रत्येक वेळेस काय स्लॅश करून त्याचा कंट्रोलर नेम द्यावा लागेल, स्लॅश करून इंडेक्स नेम द्यावा, तर तो ओपन होईल. हा पहिला वाला जो आहे आपण नॉर्मल अँकर टॅग लिहिलेला. खालचा आहे तो टॅग हेल्पर वापरून जनरेट केलेला आहे. चेक करा डिफरन्स काय आहे. व्यू पेज सोर्स बघा सिंटॅक्स मध्ये काय चेंज आहे का. हा आपण मॅन्युअल टाकलेला href आहे. हा ऑटोमॅटिक जनरेट झालेला href. दोन्ही पण 100% सेमच आहेत. सो इज द बेनिफिट ऑफ टॅग हेल्पर. आता याचा प्रॉब्लेम काय, बेनिफिट काय होतं बघा. आता एवढा बेनिफिट नाहीये. ज्यावेळेस मी इथं आपल्या टॅगला क्लिक करेन, अबाउटला रिडायरेक्ट करा. समजा फ्युचर मध्ये माझी डिमांड चेंज झाली. मला वाटलं की पहिला कंट्रोलर नेम नाही आला पाहिजे, ऍक्शन मेथड नेम आले पाहिजे, मग कंट्रोलर नेम आला पाहिजे. मग मी चेंज पॅटर्न चेंज कसं करणार. बाय डिफॉल्ट कंट्रोलर ऍक्शन मेथड नेम. मला पहिला ऍक्शन मेथड नेम कंट्रोलर नेम चेंज करावं लागेल. राउटिंग मध्ये कोर मध्ये राउटिंग कुठे आहे, प्रोग्राम .cs मध्ये इथे येणार. त्याच्यामध्ये जो काय आपला मॅप राउट केलेला आहे, त्याच्यामध्ये मी कंट्रोलर होम आहे. याला इथनं कट करणार. स्टॉप केलं आपण कट करणार स्लॅश करून इथं पेस्ट करणार. आणि हा जो समोरचा आहे काढून. याच्याने काय होईल, आता ज्यावेळेस मी प्रोजेक्ट रन करेन,
पहिला पहिला इंडेक्स येईल आणि मग कंट्रोलर नेम कंट्रोलर नेम येईल URL मध्ये. URL मध्ये. ओके, ओके, लिंक करायला बरोबर? लिंक करायला बरोबर है ना? है ना? चार्जिंग चार्जिंग लावलं का बरं तुम्ही? त्यामुळेच स्लॅश स्लॅश आता हा GTS स्लॅश इंडेक्सला काम नाही करणार. मला कसं द्यावं मला लागेल? कसं द्यावं लागेल? इंडेक्स इंडेक्स स्लॅश स्लॅश GTS. GTS. मला बरोबर मला येतं. बरोबर येतं. आता इश्यू का आता इश्यू का व्हायला बघा. गो टू गो टू न्यू पेज सोर्स. पहिला माझा जो टॅग आहे अँकर टॅग अँकर टॅग मी हार्ड कोडिंगने केलाय. कंट्रोलर नेम स्लॅश ऍक्शन मेथड ऍक्शन मेथड नेम. अझ्युम करा अझ्युम हा करा मी हा मी माझ्या प्रत्येक व्ह्यूवर केलेला आहे. मला प्रत्येक ठिकाणी जाऊन चेंजेस करावा लागेल. पण मी जर टॅग हेल्पर वापरला असता टॅग टॅग हेल्पर ऑटोमॅटिक काय केलं इथं युअर ऍक्शन ऍक्शन मेथड नेम स्लॅश स्लॅश कंट्रोल नेम. जसा तुमचा राउटिंग सेटिंग आहे मॅपिंग आहे त्याप्रमाणे त्याप्रमाणे HDF बदलला. त्यामुळं पहिला अँकर टॅग काम नाही करणार. दुसरा अँकर टॅग परफेक्ट काम करेल. जरी मी राउटिंग सेटिंग बदलल्या तरी सुद्धा. समजलं? आता जर मी इथं बघा इथं आलो मगाशी हे दोन्ही काम करायचे व्यवस्थित. इथं आता मात्र पहिला मला काम नाही करणार. एरर देईल कारण बघा त्याने आपल्याला हा पाथ दिला. पण माझं राउटिंग चेंज झालंय. मग मला सेकंड वाला मात्र परफेक्ट आउटपुट दिला. म्हणजे तो तुमचा प्रोजेक्ट ब्लॉक नाही करणार. समजतोय माझ्या बेनिफिट का होतो? मी जर अँकर टॅग n नंबर ऑफ ठिकाणी वापरलेला आहे. सगळं माझ्या लक्षात राहणार नाहीये. पहिल्या पेजवर 4 वापरलाय, दुसऱ्या पेजवर 2 ठिकाणी वापरलाय, तिसऱ्या पेजवर डिझाइन 10 वेळा वापरलाय, लक्षात राहणार नाही. मॅन्युअली चेंज करणं पॉसिबल नाहीये. So anchor tag helper help me when we are changing route config. काही वेळा काय होतं? एखादी कंपनी काय करते? हा पॅटर्न जो असतो या पॅटर्न मध्ये सुरुवातीला काय करतात? त्यांच्या कंपनीत नाव देतात. तुम्ही जर बऱ्याच बघितलं जीमेल फेसबुक कंपनी आहेत त्यांच्या पॅटर्न मध्ये काय होतं? त्यांचं नाव येतं. सो आपण इथे काय केलं? GTS स्लॅश कंट्रोलर नेम स्लॅश ऍक्शन मेथड नेम असं आपली रिक्वायरमेंट आहे. टेस्ट स्लॅश म्हणजे याच्याने काय होईल? तुमच्या URL मध्ये www तुमचा आपण त्याला डोमेन नेम स्लॅश GTS कीवर्ड स्लॅश कंट्रोलर नेम स्लॅश ऍक्शन मेथड नेम असा सिक्वेन्स आला पाहिजे. मग होईल तो काम करेल नाहीतर काम करणार. आता ह्यामुळे काय झालं? आपला पॅटर्न बदलला. आता माझा जो ओल्ड वाला अँकर टॅग आहे स्टॅटिकली लिहिलेला तो काम नाही करणार. पण माझा टॅग हेल्पर परफेक्ट href माझ्यासाठी जनरेट करून देईल. स्लॅश काम करतोय का? नाही करत. पॅटर्न बदललाय ना. पॅटर्न काय सांगतोय? याच्यानंतर काय पाहिजे? GTS कीवर्ड पाहिजे. मग स्लॅश पाहिजे. मग तुमच्या कंट्रोलरचं नाव पाहिजे. त्याच्यानंतर ऍक्शन मेथडचं नाव पाहिजे. बघा आता परफेक्टली घेतला. हा GTS कीवर्ड मी एक्स्ट्रा इथं ऍड केलेला. हा GTS कंट्रोलर नाहीये. दिस इज माय ओन कीवर्ड. माय कंपनी नेम व्हॉटएव्हर. पण हा लिंक काम नाही करणार. एरर देईल कारण तो मला काय करतो बघा? GTS अबाउटच देतो. मग तेच हा वाला क्लिक मात्र प्रॉपर मला GTS देतो. जर तुम्ही href बघितला इथं त्याने नवीन href जनरेट करून दिला मला माझ्या राउटिंग कॉन्फिगरेशनच्या सेटिंग प्रमाणे. कारण हा तुमचा जो टॅग हेल्पर आहे हा प्रत्येक वेळेस काय करतोय? राउट सेटिंग आहे, कॉन्फिगरेशन त्याची हेल्प घेतोय. रेझर्विंग त्याप्रमाणे ऍट्रिब्यूट जनरेट करायचं काम करतो. कोणासाठी? ज्या टॅग मध्ये हा वापरलाय त्याच्यासाठी. आणि सगळं ऑटोमॅटिक करते. आपण इथं सेटिंग केलं का? href रिपोर्ट का लिहिले का? त्याने बघितला की बाबा हा जो टॅग आहे कोणता वाला? ASP ऍक्शन. हा कुठं वापरलाय? ए मध्ये. ए काय आहे? अँकर टॅग आहे. तो अँकर टॅग साठी मला काय पाहिजे?
hrefच पाहिजे. मी हा जर dash action फॉर्म टॅग मध्ये वापरला, आता तो तो href जनरेट नाही करणार, तो वेगळीच तो वेगळीच प्रॉपर्टी प्रॉपर्टी जनरेट करेल. समजलं? जो मला फॉर्म साठी रिक्वायर्ड रिक्वायर्ड आहे. ओके हे कळलं. हे कळलं? ह्या टॅगला म्हणतो आपण कोणते कसं टॅग कसं टॅग 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 आहे. सो आता ह्या टॅग हेल्पर मध्ये आपल्याला समजा इथं आपल्याला एखादा आयडी पास करायचा आहे, आणि सेम आपला हा कुठला आहे HTML टॅग हेल्पर कसा वापरतो आपण? अँकर सेलेक्टचे HTML डॉट ऍक्शन लिंक करेक्ट. त्याच्यानंतर इथं पहिल्यांदा काय सॉरी हा HTML चा पाहिजे काही शॉप केलं नाही. ऍक्शन लिंक इन द गेट आपण काय करणार पहिल्यांदा टेक्स्ट देणार. ओके मी HTML हेल्पर कॉमा युअर ऍक्शन मेथड नेम. ऍक्शन मेथड काय आपली? अबाउट अस कॉमा कंट्रोलर काय आपला? GTH. त्यानंतर एंड आता ह्या HTML हेल्पर मध्ये मला आयडी पास करायचा आहे आपल्या ऍक्शन मेथड साठी. कसा पास करतो आपण? आयडी पास करायला काय होतंय? ऑनलाइन स्टुडंट हो सर. कॉमा न्यू कीवर्ड करेक्ट ब्रेसेस युअर ॲट्रिब्यूट नेम इक्वल टू व्हॅल्यू. समजा मला आयडी पास करायचा आहे 1 2 3, मी असं देणार. ओके याच्यानं काय होईल? या अबाउट नावाच्या GTH कंट्रोलर मधल्या ऍक्शन मेथड करतो जाईल कॉपी पेस्ट किंवा याच्यातच आपण कसं इथं ठेवून टाकू इंट आयडी. रूल काय आहे? इथं जो मी ऍट्रिब्यूट नेम वापरेन ते नेम आणि इथला माझा पॅरामीटर मॅच झाला पाहिजे. ओके ज्यावेळेस मी हा सेव्ह करेन आणि माझा हा इंडेक्स एक्झिक्यूट करेन, ह्या लिंकवर क्लिक करेन, ऑटोमॅटिक 1 2 3 व्हॅल्यू माझ्या ह्या ऍक्शन मेथड मध्ये पास केली जाईल. ओके सो सेव्ह एक्झिक्यूट बघूया हा काम करतो का. त्याच्यानंतर टॅग हेल्पर मध्ये आयडी कसा पास करायचा, पॅरामीटर कसे पास करायचे ते बघून घेऊ. अगेन /gth इंडेक्स आपला href जनरेट केला आणि HTML हेल्पर पण काय करतोय? सेम तुमचा कॉन्फिगचा हेल्प घेतो तो. त्या हेल्प कीवर्ड टाकायचा आहे आणि मग तुमचा कंट्रोल टाकायचा आहे आणि मग ऍक्शन मेथड नेम टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला आयडी पॅरामीटर टाकायचा आहे. सो ज्यावेळेस मी क्लिक करेन हा ऑटोमॅटिक इथे येईल आणि आयडी मध्ये आपली व्हॅल्यू कॉपी करेल 1 2 3. ओके सेम आपल्याला इथे आयडी पास करायचा. कुठं या टॅग हेल्पर मध्ये. तो कसा करणार आपण इथे पास? स्पेस ASP डॅश राऊट डॅश अँड युअर ॲट्रिब्यूट नेम. तुम्हाला जो काही ॲट्रिब्यूट पास करायचा आहे ॲट्रिब्यूटचं नाव याला अटॅच देन प्रोव्हाइड दॅट व्हॅल्यू. इथे मी दिला आयडी समजा 1 2 3 पास करेल. सेव्ह 1 2 3 म्हणजे काय म्हणतो 4 5 6 म्हणतो. आता हा आपला टॅग हेल्पर आणि हा HTML हेल्पर दोघंची फायनल आउटपुट जनरेट करतील दोन्ही सेम असेल. चेक करा.
बेस सोर्स बेस सोर्स मगावर बघावर दोघात काय फरक आहे का? फरक आहे का? दोन्ही पण दोन्ही पण ए आहे, दोघांनी पण DTH प्रिफिक्स प्रीफिक्स ऍड केलेला आहे, दोघांनी पण दोघांनी पण स्लॅश करून आयडी आयडी व्हॅल्यू अटॅच केली अटॅच म्हणजे काहीच फरक नाही दोघांमध्ये. दोघांनी पण ए टॅग व्हॅल्यू व्हॅल्यू टाकली, ए टॅग इथं टॅग इथं क्लोजिंग केला क्लोजिंग केला, म्हणजे प्रॉपर प्रॉपर परफेक्ट सेम सिंटॅक्स जनरेट केला. टॅग टॅग हेल्परनी पण HTML HTML हेल्परनी पण. सो ज्यावेळेस मी इथं क्लिक क्लिक करेन तो इथं त्याची त्याची व्हॅल्यू पास करेल आयडी मध्ये 456 आणि इथं क्लिक करेन तो त्याची व्हॅल्यू पास करेल 1 2 3 बरोबर त्या त्या पेजवर पेजवर तो redirect करेल. redirect करेल. समजलं आता समजा मला मल्टिपल व्हॅल्यू पास करायचे, पहिली पहिली व्हॅल्यू कॉमा दुसरी तिसरी अशा पॅरामीटर पॅरामीटर पास करायचे. कसं करणार असं करणार सांगा बरं आता. मी इथं स्पेस देईन, सेम स्पेस डॅश राऊट डॅश डॅश. समजा मला इथं नेम द्यायचा आहे, नेम इक्वल टू युअर व्हॅल्यू राजेश. ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक काय होईल, या या नावाचा एक पॅरामीटर तुमचा तो ऍक्शन मेथड ऍक्सेप्ट करेल. स्ट्रिंग स्ट्रिंग नेम मध्ये नेम कॉपी करेल, आयडी मध्ये आयडी कॉपी करेल तो. त्यामुळे ज्यावेळेस रन करेन आपल्याला इथं त्या पॅरामीटर्स पास केलेले दिसतील. नंतर टाकला तर मल्टिपल पॅरामीटर पास करता बघू आपण फॉर्म टॅगला मल्टिपल पास करता जातात, इथं वापरता तो वापरता येईल आपल्याला. आयडी मध्ये आयडी आला, नेम मध्ये राजेश. आणि तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं सी दिस इज युअर ऍक्च्युअल URL. कीवर्ड कंट्रोलर अबाउट अस ऍक्शन मेथड नेम स्लॅश फर्स्ट व्हॅल्यू क्वेश्चन मार्क सेकंड की इक्वल टू व्हॅल्यू. काही वेळा इथं काय होतं, की इक्वल टू आयडी इक्वल टू व्हॅल्यू तो अटॅच करतो. काही वेळा करत नाही. डिपेंड ऑन दॅट वर्जन ऑफ ब्राउझर. ओके हे कळलं हाऊ इट वर्क हाऊ अँकर टॅग वर्क व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ युअर टॅग हेल्पर्स. मग प्रोजेक्ट तुम्ही कुठला वापरणार इट्स डिपेंड ऑन युअर तुम्हाला जो वापरायचा आहे तुम्ही वापरा. एस्टिमेट हेल्पर वापरा टॅग हेल्पर वापरा. कोर दोन्ही सपोर्ट करतोय, तो दोघात काहीच फरक नाही करत. फक्त काय केलेलं आहे डेव्हलपरला HTML ह्याला त्रास व्हायला लागला. प्रॉपर्टी कर्ली ब्रॅकेट देऊन आयडी प्रॉपर्टी नेम द्यावा लागली. त्याच्याऐवजी त्याने काय केलं, तुम्हाला इझी करून हा पार्ट. सो तुम्ही ज्याच्यावर कम्फर्टेबल आहे दोघं सेमच काम करतायत, फरक काहीच नाही. ओके आय थिंक मी इथं जर दिलं कॉमा नेम इक्वल टू आपण सेम तसंच काम करेल. वरच्यानी असं ऍड केलेलं आहे. खालच्यानी फॉर्मॅट सेमच आहे, पूर्ण फॉर्मॅट सेम. याचा अर्थ काय, आपण सेम काम करतोय. नेम मध्ये देऊन जाईल, आयडी मध्ये परफेक्टली तुमचा HTML हेल्पर पण काम करतोय आणि टॅग हेल्पर पण काम करतोय. फक्त काय ओल्ड टेक्नॉलॉजी मधला आहे, एक नवीन टेक्नॉलॉजी मधला आहे. सो तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला जो कम्फर्टेबल आहे तो वापरा. मिक्सिंग करून वापरतो काय प्रॉब्लेम नाही, शेवटी फायनल आउटपुट आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मला बाईकच पाहिजे, रूल आहे का लेटेस्ट मॉडेल घेतलं पाहिजे, मला स्प्लेंडर पाहिजे. ओल्ड काय आता बुलेट काही जण ओल्ड प्रेफर करतात, ओल्ड वाला एकदम जुनं मॉडेल. नवीन लेटेस्ट ओल्ड वाला घेतात ते का, तर ओल्ड मध्ये जे काही फीचर्स आहेत, बिल्ड क्वालिटी आहे ती नवीन बुलेट फायबर त्यांच्या ऍक्टिवेट करायला. ओल्ड मध्ये सगळं मेटल बॉडी होती,
हेवी होती त्यामुळे ती बुलेट हाय स्पीडला पण व्हायब्रेट नाही होत, स्टेबल राहते. नवीन बुलेट व्हायब्रेट होते जरी बटन बटन स्टार्ट स्टार्ट असते तरी सुद्धा. त्यामुळे ओल्ड बुलेटला मार्केटमध्ये मार्केटमध्ये डिमांड आहे. जरी नवीन फीचर्स ऍड केले, बटन स्टार्ट केलेलं आहे, त्यामध्ये रेडिएटरमध्ये रेडिएटरमध्ये आणखी चेंजेस भरपूर भरपूर चेंजेस चेंजेस केलेले. पण ओल्ड बुलेटला बुलेटला मार्केटमध्ये डिमांड आहे. ज्याला ज्याला आवडतं ते घेतात जास्त जास्त पैसे देऊन, ज्याला लेटेस्ट फीचर पाहिजे नवीन वापरतात. लाईक दॅट कोर मध्ये तुम्हाला दोन्ही सपोर्ट दिलेला आहे. एमव्हीसी पण दिलेला आहे, 100% प्लस कोरचा पण दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही त्यामुळे तुम्ही दोन्ही पण टेक्निक वापरू शकता वापरू शकता. एनिवर कोडिंग. ओके ओके. कॉमा नाव पुढचा पार्ट कुठला आहे? ओके ऑनलाईन स्टुडंट इक्वल इक्वल पण डाऊट आहे का? इश्यू आहे का? हाऊ टू create anchor tag with the help of tag helper how to pass action method how to pass controller name how to pass properties to your anchor tag. anchor tag. Okay. यश अक्षय तेजस प्रशांत यस सर. आतापर्यंतच्या पाठामध्ये काय डाऊट आहे का? इश्यू आहे का इश्यू आहे का? नाही ना ओके तेजस झोपला झोपला नाही ना? नाही सर नाही. तू जागा आहे ना पण आता तू त्याला लक्ष ठेव नाही नाही सर. काय बघतो. नाव बॅक टू पॉइंट आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलात ना, प्रत्येक वेळेस ज्या वेळेस मी कोडचा कोड रन करेन, बॅकएंडला पहिला कन्सोल ऍप्लिकेशन रन होतो, याच्यामध्ये आपल्या काही सर्व्हिसेस स्टार्ट करत होतो आणि मग आपला प्रोजेक्ट लॉन्च होतो. हा कन्सोल ऍप्लिकेशन बंद केला इन बिटवीन माझा प्रोजेक्ट स्टार्ट असताना इमिजिएट सर्व्हर डाऊन होऊन जाईल. कोरचा ऍप्लिकेशन बंद होऊन जाईल. हे बघा हा इथे लोड झालाय आणि सुरू बघितलं आपण हा रनिंग मध्ये ओके. हा मी इथं क्लोज केला. इमिजिएट स्टॉप का कोरचा मेन बेस तुमचा कन्सोल आहे. कन्सोलचं काम नसेल करत, कोर ऍप्लिकेशन वर्कच नाही करत. समजतोय? दिस इज अ मेन ऍडव्हांटेज ऑफ कोर. कारण कोर हा स्क्रॅच पासून डिझाइन केलेला आहे. सगळे एरर सॉल्व्ह करायला. जसं तुमचा एखादा प्रोजेक्ट आहे, 8 दिवसांनी सबमिशन आलं, ऐन टायमाला तो मेन पार्टमध्येच कामच करायला. कितीही एरर सॉल्व्ह करायला एरर सॉल्व्ह होत नाही. आपण काय करू कस्टमरला परत स्क्रॅच पासून डेव्हलपमेंट स्टार्ट करतो. कारण तो बग सापडं पण ना, सॉल्व्ह पण आणि होईल. मेन बग जो आहे तो मेन कोर फंक्शनॅलिटी मध्ये आलेला आहे. बाकीचे साइड फंक्शनॅलिटी असतात काय फरक नसतं असतात. कारण तोच मेन फंक्शनॅलिटी आहे. अशा केस मध्ये काय करतात, स्क्रॅच पासून पहिल्यापासून आपण आपण स्टार्ट करतो. तसं याने पण केलेलं आहे. यांच्या बरेचसे बग झाले, सॉल्व्ह करताना एका लिमिट पॉसिबल होईल. त्याने काय केलं 3 नंबर ऑफ एरर सॉल्व्ह करायला नवीनच डिझाइनिंग केलं स्क्रॅच. मग ते डिझाइनिंग करताना काय समोर ठेवलं की हे बग्स आहेत, हे बग्स यामध्ये राहिले नाही पाहिजेत, हे इश्यूज आहेत ते आले नाही पाहिजेत. मग असं करत कोड डिझाइन झाला आणि मग तो कोर एमव्हीसी थोडा डिफरंट झाला. ओके अँकर टॅग त्यासाठी लागणारे टॅग हेल्पर्स. आता हा पूर्ण टॅग हेल्पर नाहीये. याचा टॅग हेल्पर कोण आहे? ओनली ASP कंट्रोलर, ASP ऍक्शन and ASP dash route dash ID. हा वाला. नेम आयडी या ऍट्रिब्यूट तुम्ही ठेवणार. मला पाहिजे असेल त्या ठेवणार. पण ASP dash route हा मात्र @, टॅग हेल्पर आहे. ओके पुढचा वाला फॉर्म टॅग साठी लागणारे टॅग हेल्पर कोणते आहेत? सेम ASP dash controller, ASP dash action. आता हा मेथड टॅग हेल्पर नाहीये. ओके सो सेम आपले ऍक्शन आणि कंट्रोलर फॉर्म टॅग वापरला त्यासाठी तो काय करेल फॉर्म टॅग साठी लागणारा तू जनरेट करून देईल. लेवल साठी काय आहे? फक्त ASP dash for नावाचा टॅग हेल्पर लेबलला आपण वापरतो.
सो आपण गेलो आपल्या कंट्रोलर मध्ये या कंट्रोलर मध्ये आपण काय केलं इथं पब्लिक आय ऍक्शन रिझल्ट ऍड ऍड स्टुडंट नावाने नावाने एक ऍक्शन ऍक्शन मेथड लिहिली रिटर्न फ्यू ओके आता इथं आपण डेटाबेस कनेक्ट अजून केलेलं नाही. आपण फक्त काय करणार आहे फॉर्म कडून डेटा स्टुडंटचा फेच करणार आहे आणि आपल्या ऍक्शन मेथडला प्रोव्हाइड करणार. आणि आपण आणि आपण असं assume करणार आहे की आपली ऍक्शन मेथड प्रोसेस करून डेटा इन्सर्ट अपडेट डिलीटचं काम करेल. ओके पुढच्या स्टेजला आपण बघणार आहे ते डेटाबेस डेटाबेस कसं कसं करायचं. सो फर्स्ट गो टू program.cs आपण जे काही चेंजेस केलेले ते रिमूव्ह करू. नॉर्मल आपला कोड ठेवून टाकू. नाव क्लोज इट. आपल्याला स्टुडंटची इन्फॉर्मेशन पाहिजे. मग आपण काय केलं मॉडेल्स मध्ये स्टुडंट क्लास ऍड केला. या स्टुडंट आपण काय घेणार आहे एक आयडी एक नेम आणि जेंडर ओके प्लस पुढे हळूहळू जसं आपल्याला काही ऍट्रिब्यूट आपण ऍड करत जाऊ जे आपल्या लिस्ट बॉक्स साठी लागणार आहे. काही वेळा रेडिओ बटनसाठी लागणार काही ऍट्रिब्यूट्स आहेत. त्याच्या थ्रू आपण डेटा घेणार आहे. असे बघूया. मला टेक्स्ट एरिया पाहिजे. त्यासाठी लागणारा ऍट्रिब्यूट इथं आपण प्रॉपर्टी ऍड करणार. नाव सध्या तीनच घेतले. आयडी टाइप काय आहे? इंटिजर. नेम तो कुठला आहे? स्ट्रिंग. जेंडरचा स्ट्रिंग. सो गो टू कंट्रोलर जीटीएस कंट्रोलर. देन ऍड स्टुडंट नावाचा आपण ऍक्शन मेथड लिहिली. ही ऍक्शन मेथड HTTP गेट टाइपची. ऍड बटन क्लिक ऍड इफ यू रेजर इफ यू ऍड एम्प्टी वाला ऍड. एमव्हीसी मध्ये स्ट्रॉंगली बाइंडिंग करायला आपण कसं करतो स्ट्रॉंगली बाइंडिंग आपण पहिला मॉडेल ऍड करत होतो. पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय होती? जे काही तुम्ही टॅग वापरत होता. हेल्पर टॅग त्यामध्ये कोणती मेथड वापरत होता? फॉर वाली. टेक्स्ट बॉक्स फॉर. रेडी बटन असेल तर रेडी बटन फॉर. म्हणजे जो काही मेथड आहे त्याच्या एंडला फॉर असेल तर स्ट्रॉंगली बाइंडिंग साठी वापरणार. त्याच्या एंडला फॉर नाहीये लूजली बाइंडिंग साठी असणार. असं आपण कन्सिडर बरोबर आहे. इथे पण त्याने फॉर कंटिन्यू केलाय. एमव्हीसी मध्ये HTML हेल्पर आहेत जे इनपुट टेक्स्ट बॉक्स रेडिओ बटन करण्यासाठी हे सगळ्या मेथड्स आहेत. इथं त्या मेथड नाही तर ऍट्रिब्यूट आहे. ओके सो पहिल्यांदा आपण ऍज युजुअल मॉडेल ऍड केलं लाईक एमव्हीसी. फक्त फरक काय आहे? इथे आपण पूर्ण नेमस्पेस डॉट मॉडेल नेम देणार नाही. इथे काय करणार आपण आपल्या मॉडेलचं नाव डायरेक्टली देणार. दॅट्स इट. का बरं असं होतंय? पॉसिबल आहे बिकॉज ऑफ व्ह्यू इम्पोर्ट्स पार्शियल व्ह्यू. याने ऑलरेडी तुम्हाला काय केलंय? मॉडेल्स इम्पोर्ट करून दिलाय. युजिंग नेमस्पेस ऍड करून दिलाय. समजतोय? आपला मॉडेल ऍड झाला. आता आपण काय करणार? बॉडी टॅग मध्ये @ युजिंग HTML डॉट मेथड कॉल नाही करणार. आपण काय करणार? डायरेक्ट आपली फॉर्म साठी लागणारा टॅग लिहिणार. फॉर्म टॅग काय HTML सांगा बरं. फॉर्म साठी कोणता टॅग वापरतो? HTML टॅग. फॉर्म टॅग ऍज इट इज ओपन क्लोज वापरतो. ओके सो हा टॅग मी ऍड केला. तर ह्यासाठी मला काय करावं लागेल? फॉर्म टॅगच्या कोणत्या ऍट्रिब्यूट सेट करतो आपण? मेथड एक असते करेक्ट. फॉर्म मेथड एक असते इक्वल टू गेट आणि पोस्ट. बरोबर आहे. हा तिसरा एक आला बघा. काय हा डायलॉग किती ऐकलाय वर्ड. जर फॉर्म मला सर्व्हरला सेंड करायचा नाहीये, त्याच पेजवर क्लायंट साइडला स्क्रिप्टला सबमिट करायचं आहे. अख्खा फॉर्म डेटा आणि ती स्क्रिप्ट एक्झिक्यूट करायची आहे. वी यूज दॅट डायलॉग. गेट आणि पोस्ट काय करतो? फॉर्मचा डेटा उचलतो सर्व्हरवर सेंड करतो. आयदर गेट टेक्निक और पोस्ट टेक्निक वापरून. डायलॉग सर्व्हरवर सेंड नाही करत. तिथून उचलतो त्याच पेजवरच्या स्क्रिप्टला सबमिट करतो. समजतोय फरक काय? सो आज ज्यावेळेस वेळ मिळेल व्हॉट इज अ डायलॉग प्रॉपर्टी मेथड इन अ फॉर्म. सर्च करा. हा HTML चा पार्ट आहे.
MVC चा किंवा आपल्या ह्याचा पार्ट नाही येतो. प्लेन प्लेन एस्टिमेट एस्टिमेट पार्ट आहे. सो आपण आपण घेतला पोस्ट डेटा डेटा सेंड करालो. पुढे काय काय करतो आपण ऍक्शन ऍक्शन प्रॉपर्टी सेट करत असतो. आणि याच्यामध्ये आपण काय करत असतो कंट्रोलर नेम स्लॅश ऍक्शन मेथड नेम सेट करतो. त्याच्याऐवजी काय करणार आपण आपला टॅग हेल्पर वापरणार. तो टॅग हेल्पर कसा येईल ASP डॅश. परत मला काय करावं लागेल पहिली लाईन ऍड करावं लागेल. टॅग हेल्पर ऍड करायची किंवा मग मी काय करेन go to व्ह्यू इंपोर्ट्स add here युअर टॅग हेल्पर लाईन इम्पोर्ट इम्पोर्ट हिअर सेव्ह सेव्ह. आता याच्याने काय होईल? काय होईल आता इथं माझ्या कोड मध्ये हा ASP डॅश रेड होता. हा मात्र आता ASP डॅश सेव्ह करतो बिल्ड करून घेतो. ASP डॅश कलर बदलला. नो कोणत्या ऍक्शन मेथडला पास करायचा तो आपल्या या ऍड स्टुडंट नावाच्या ऍक्शन मेथडला पास करायचा. ओके देन ASP डॅश कंट्रोलर. कोणता कंट्रोलर आहे GPS. आणि मेथड तर मी पहिलाच दिली. चालतं का एस्टिमेटच्या ऍट्रिब्यूट्स मी टॅगच्या सिक्वेन्स बदलला चालतो का? नो इशू वर्क परफेक्टली. पहिला द्या मध्ये द्या तो काम करेल परफेक्टली. सिक्वेन्स मॅटर करत नाही. स्पेलिंग मॅटर करतो. ऍट्रिब्यूट नेम इक्वल टू व्हॅल्यू. नेम जर चुकलं तर प्रॉब्लेम येईल. सिक्वेन्स इम्पॉर्टंट नाही. नाव इकडे काय आलं? आता ज्यावेळेस मी हा सबमिट करेन त्यावेळेस तो जाईल आपल्या कंट्रोलर मध्ये GTH आणि ऍड स्टुडंट डेटा सेंड करेल. सो इथं मी इनपुट टाइप इक्वल सबमिट व्हॅल्यू इक्वल टू ऍड ऍड केलं. त्यानंतर आता याच्यामध्ये मी काय करणार आपले कंट्रोल ऍड करायला सुरुवात करणार. कोणते लेबल टेक्स्ट बॉक्स व्हॅल्यू बटन हे राहणार आहेत ते. पण त्यांचे टॅग मध्ये HTML वापरणार आहे. टॅग हेल्पर आपले वेगळे असतील. टॅग मात्र आपले प्युअर एस्टिमेट असतील. सो लेबल लेबलसाठी टॅग कुठला वापरतो आपण लेबल नावाचा. लेबल ओपन लेबल क्लोज. याच्यामध्ये आपला HTML चा टॅग वापरणार. टॅग हेल्पर वापरणार ASP डॅश फॉर. इथे फक्त एकच टॅग वापरतो ASP डॅश फॉर. हा काय करतो स्ट्रॉंगली बाइंडिंगचं काम करतो. याच्या वर्ड बघा फॉर कीवर्ड आला. म्हणजे काय वर्क लाईक अ स्ट्रॉंगली बाइंडिंग. त्याचा बेनिफिट असा आहे नो नीड टू राईट लॅम्बडा एक्सप्रेशन विथ दिस टॅग हेल्पर. तुम्हाला काय करावं लागायचं HTML टॅग हेल्पर मध्ये स्ट्रॉंगली बाइंडिंग असेल तर मला लॅम्बडा एक्सप्रेशन वापरायला लावायचं. एक्स डॉट तुमचा जो काही प्रॉपर्टी माहिती द्यावा लागायचं. इथं लॅम्बडा एक्सप्रेशनची गरज. सिम्पली काय करा गो टू युअर मॉडेल क्लास. त्यातला कुठला वाला फाइंड करायचा आहे. त्याचं स्पेलिंग मॅच झालं पाहिजे. मला आयडी मॅच करायचं. समजा आयडी काय आहे दोन्ही कॅपिटल आहे. चेक करा ऑब्झर्व करा. मी इथं काय केलं फॉर आयडी स्मॉल दिला. काय झालं ऍक्सेप्ट केला बरोबर. रेड मार्क आला. त्याने आयडी ऍक्सेप्ट नाही केला का? ज्यावेळेस मी ASP डॅश फॉर करतो तो माझ्या क्लासमध्ये जाईल. कोणत्या क्लासमध्ये स्टुडंट क्लासमध्ये. आणि हा आयडी प्रॉपर्टी आहे का चेक करेल. स्ट्रॉंगली बाइंड करायला मॅपिंग करायला. नेम मिसमॅच झालं ऍक्सेप्ट नाही. स्ट्रॉंगली बाइंडिंगचा हा बेनिफिट आहे. नो नीड टू रिमेंबर प्रॉपर्टी नेम. तो परफेक्ट असेल तर ऍक्सेप्ट करेल, नसेल तर करणार नाही. मग मी इथं काय करणार हा आयडी कॅपिटल चेक करा. त्यांनी मला प्रॉम्प्ट केला आयडी कॅपिटल वापरून. सो आय विल यूज आयडी प्रॉपर. मी जर कर्सर घेऊन गेला तुम्हाला दाखवतो आयडी कम्स फ्रॉम व्हिच स्टुडंट क्लास अँड इट इज हॅविंग सेट प्रॉपर्टी. मी जर इथं सेट प्रॉपर्टी डिसेबल केली तर आयडी वापरता येणार नाही मला. समजतोय अँड इट इज अ इंटिजर टाइप. That's it. ऑटोमॅटिक काय करेल हा माझी लेबल जनरेट करेल. लेबलसाठी लागणारे जेवढे ऍट्रिब्यूट्स आहेत तो स्वतः जनरेट करेल आणि सेट करेल. ओके आफ्टर दॅट लेबल काय केलं
PR नको डायरेक्ट काय करू इनपुट टाईप इनपुट टॅग इनपुट टॅग मला टेक्स्ट बॉक्स बनवायचा आहे. आता आपल्या HTML हेल्पर मध्ये अशी मेथड होती. असा HTML हेल्पर टॅग होता जो माझा क्लास मधली प्रॉपर्टी डेटा टाइप बघून माझ्यासाठी टॅग जनरेट करायचा. कोणती प्रॉपर्टी कोणती मेथड होती आठवते का HTML हेल्पर मध्ये तो क्लास मध्ये जायचा, त्यामधला प्रॉपर्टी उचलायचा आणि त्या प्रॉपर्टी डेटा टाइपचे त्याप्रमाणे मला HTML टॅग टॅग क्रिएट करून द्यायचा. टेक्स्ट टेक्स्ट बॉक्स किंवा टेक्स्ट बॉक्स स्ट्रिंग साठी टेक्स्ट बॉक्स नंबर साठी रेडिओ बटन याप्रमाणे ऑटोमॅटिक जनरेट करायचा. यस कुठला टॅग कुठली मेथड आहे HTML हेल्परची ऑनलाईन मला माहित नाही तो टेक्स्ट बॉक्स देईल कुठला देईल माहित तो नाही. मात्र काय करेल बिफोर जनरेटिंग HTML पेज माझ्या क्लासकडे जाईल. क्लास मधनं कुठल्या प्रॉपर्टी बरोबर तो मॅप केलेला आहे त्या प्रॉपर्टीचा डेटा टाइप उचलेल आणि त्याच्या टाइपचा कंट्रोल जनरेट करून मला HTML चा कंट्रोल प्रोव्हाइड करेल. कोण सांगेल ऑनलाईन HTML टॅग हेल्परची मेथड आहे जे आपण वेगवेगळ्या कंट्रोलला क्रिएट करायला वापरतो. अक्षय यश तेजस प्रशांत सर इनपुट टाइप इनपुट टॅग नाही. HTML हेल्पर मेथड कोणते सांगा मला टॅग क्रिएट करण्याच्या एक सांगा. HTML हेल्परचे मेथड कोणते? पहिली वाली टेक्स्ट बॉक्स फॉर करेक्ट एक झाला टेक्स्ट बॉक्स फॉर. तर तो काय जनरेट करून देईल मला ऑलवेज टेक्स्ट बॉक्स. दुसरा काही बनवून दिलं का? नाही. डिस्प्ले काय काम करतो? तो डिस्प्ले क्रिएट करून देतो विदाउट एनी टॅग. कुठलाच HTML टॅग मला क्रिएट करत नाही. प्लेन टेक्स्ट इथं रिप्लेस करतो. आणखी कुठला लेबल काम काय करतो? लेबल फॉर लेबल जनरेट करतो. आणखी कुठला ऍक्शन लिंक एंटर टॅग क्रिएट करून देतो. पुढचा एडिटर फॉर काम काय आहे? It generates runtime HTML tag as per data type of your property of that respective class. तो तुमच्या क्लासची प्रॉपर्टी कोणती बघतो आणि एडिटर फॉर त्याप्रमाणे टॅग क्रिएट करून देतो. जर प्रॉपर्टी बुलियन असेल तर तुम्हाला चेकबॉक्स क्रिएट करून देईल. प्रॉपर्टी स्ट्रिंग असेल तो टेक्स्ट बॉक्स क्रिएट करून देईल. आठवते काही एडिटर फॉर वापरला कधी आठवतोय? अजून प्लेसमेंट झालेलं नाहीये. विसरून चालणार नाही. नेटवर्क सर्च करा आपलं सर. एडिटर फॉर म्युझिक. So see एडिटर for HTML helper. तो काय करतोय स्ट्रिंग असेल तर इनपुट टाइप टेक्स्ट वाला क्रिएट करून देईल. इंटिजर असेल इनपुट टाइप नंबर वाला HTML टॅग क्रिएट करून देईल. डेसिमल फ्लोट असेल टेक्स्ट वाला क्रिएट करून देईल. बुलियन असेल तर तो काय करतोय? ऑटोमॅटिक चेकबॉक्स क्रिएट करून देतो. चेकबॉक्स क्रिएट करणं हे सगळं कशावर डिपेंड आहे? युअर प्रॉपर्टी डेटा टाइप. ही प्रॉपर्टी डेटा टाइप म्हणजे कोण आहे? सगळे क्लासच्या आतल्या प्रॉपर्टीज आहेत त्यांचे डेटा टाइप. आपल्याकडे आता सध्या कोणता क्लास आहे? स्टुडंट. किती प्रॉपर्टी आहेत? 3. एक आहे इंटिजर, दोन आहेत स्ट्रिंग टाइपच्या. म्हणजे मला आता कुठले HTML टॅग मिळतील जर मी एडिटर वापरला तर 3 टेक्स्ट बॉक्स मिळतील. एक टेक्स्ट बॉक्स असेल टेक्स्ट टाइपचा. एक असेल नंबर टाइपचा टेक्स्ट बॉक्स. दुसरे दोन असतील ते टेक्स्ट टाइपचे. नंबर टाइपचा टेक्स्ट बॉक्स म्हणजे काय?
तो नंबर सोडून कुठलाच व्हॅल्यू ऍक्सेप्ट करणार, कॅरेक्टर नाही करणार, स्पेशल सिम्बॉल ऍक्सेप्ट करणार नाही, फक्त नंबर पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर ऍक्सेप्ट करेल. आठवतंय? हे काम आहे एडिटर फॉरचं. आता इथं सांगण्याचा मागचं रिझन काय आहे? हिस ASP dash for work like a editor for. समजतोय? So we use input tag, we use ASP dash for equal to ID. Close it. That's it. Now put one BR tag. Now add another label tag. Label ASP dash for name. Close it. Again input tag. Only put ASP dash for. And put here name. आता नेम मी चुकून स्मॉल लिहिलं. चेक करा. तो ऍक्सेप्टच करत नाही. आता हा स्ट्रॉंगली बाइंडिंग करतोय. जर नेमचं स्पेलिंग चुकलं तो ऍक्सेप्ट नाही करणार. तो 100% करेक्टच स्पेलिंग मॅप होणार ऍक्सेप्ट करेल. दिस इज द बेनिफिट ऑफ स्ट्रॉंगली बाइंडिंग. कारण मला कोड करताना बॅकएंडला लक्ष ठेवायची गरज नाही, ट्रॅक मेंटेन करायची गरज नाही. Okay. And next one BR. Copy these two. Replace name by another property. कोणती? Gender. Now save and execute. Check करू. Add student आपल्याला काय करून देतो, कसं जनरेट करून देतो. ओके. विसरू नका झालेले लेक्चर मध्ये आता पुढचं पार्ट मागचा पार्ट होत आहे, म्हणून प्रोजेक्ट करा म्हणून सांगितलंय सिरियसली. आता आपलं कोर्स चालू आहे. सो दिवसातले 2 ते 3 तास तुम्हाला कोर्स साठी द्यायचे आहेत. ओके, मिनिमम. आणि 2 ते 3 तास 4 तास ऍज पर युअर कॅपॅसिटी जे आतापर्यंत सिलेबस झालेला आहे त्या सिलेबसच्या रिव्हिजनला द्यायचे. त्यातला एक तास साठी, एक तास अर्धा तास, थोडा टाइम साठी, थोडा टाइम सी#साठी. हे झालं टेक्नॉलॉजी रिलेटेड. नंतर त्यांना थोडा वेळ द्यायचा आहे HTML CSS UI साठी. आणखी थोडा वेळ द्यायचा आहे FT साठी. इंग्लिशची प्रॅक्टिस करायची गरज नाही. इंग्लिश लेक्चर करायचे. प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये फुल्ली पार्टिसिपेट व्हायचं. बिंदास एन्जॉय करायचं. का होईल? मला ते एटिकेट समजायला सुरुवात होईल हळूहळू. आणि जी डेअरिंग असते बोलण्याची हळूहळू वाढायला सुरुवात होते. पण तुम्हाला प्रॅक्टिस रेग्युलर करावं लागेल. फ्रंट एंडची रेग्युलर प्रॅक्टिस करावं लागेल. SQL ची रेग्युलर प्रॅक्टिस करावं लागेल. C# ASP.NET MVC रेग्युलर प्रॅक्टिस करावं लागेल. राहिलेला कोर ऍज युजुअल कंपल्सरी तो तर शिकतो आपण, त्यामुळे त्याची प्रॅक्टिस करावं लागेल. तुमचा डेचा टाइम टेबल याप्रमाणे सेट करावं लागेल. 10वीला सेट केलेलं असतं तसं. मी अपेक्षा करतो तुम्ही कोरोनामध्ये 10वीचे नाहीये. कोरोनामध्ये 10वीवाले 12वीवाले सगळे फुकते. तुम्ही मे बी इंजिनिअरिंग किंवा ग्रॅज्युएशनचे फुकते किंवा नसणार पण मे बी. कारण कोरोनामध्ये ना स्टाफ सिरियस होता ना स्टुडंट सिरियस होते. त्यामुळे सगळ्यांना माहिती होतं स्टाफ लाईन आम्हाला पास करायचं, शिकून का उपयोग आहे. स्टुडंट माहिती होतं की पास होणारच आहे, शिकून का उपयोग आहे. तुझ्याचा स्टाफने विचार केलेला आहे ना स्टुडंटने विचार केलेला आहे. त्याचा इम्पॅक्ट आता आपल्याला जाणवतो. दुसरं काय नाही. इश्यू काय होतोय? कमी वेळेत मी जास्त सब्जेक्ट शिकल्यामुळे यांच्या टच मध्ये जर मी नसेल ना ऑटोमॅटिक विसरतात. आता मी तुम्हाला शिकवतोय हे पण काय होतंय? माझी प्रॅक्टिस कमी झाली. म्हणजे गॅप पडला. यांच्या बॅच मला शिकवायला गॅप पडला. येतंय काय झालं कमी असल्यामुळं त्या प्रॉपर्टीज वर्किंग मला विसरून. त्यासाठी मला 1 दिवस 2 दिवस प्रॅक्टिस करावी लागली. मग लक्षात आलं. समजतोय? आता एपीआय आपण काहीच घेतलं नाही. एपीआय आपल्याला खूप डीप मध्ये घेतलं. इव्हन बाहेर एपीआय आपण कॉल करून बघितले. वेदरवाला 3-4 प्रॅक्टिसला पण हाऊ टू कंझ्युम थर्ड पार्टी एपीआय विथ की अँड विदाउट की हे बघितलं. सो यांच्याविषयी एपीआय शिकवला प्रॅक्टिस कमी होती माझी. तुमच्याविषयी शिकवताना पहिले 4 दिवस मला एपीआय परत रिव्ह्यू करावं लागली.
सो रिव्हिजन माणूस आपण नॉर्मल माणूस आपण किंवा IIT मधल्या लोकांसारखा आपला IQ हाय नाहीये जे एकदा वाचलं की विसरून काय आयुष्यभर लक्षात राहील. आपल्याला एकच ऑप्शन आहे रिवाइज इट मग लक्षात राहील. प्लेसमेंट होईल तुम्हाला दुसरा ऑप्शन नाहीये. कंटिन्यू तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल फर्स्ट लेक्चर टू लास्ट लेक्चर. जेवढा लवकर प्लेस होचाल हे रिव्हिजन थोडं कमी होऊन जाईल. पण तुम्हाला 2 वर्ष 3 वर्षांनी ज्यावेळेस मारचाल परत हाच रूल अप्लाय होऊन जातो. कारण आता काय झालेलं आहे परत फुल स्टॅक डेव्हलपर नावाचा एक नवीन मार्केटमध्ये आलेला आहे. तो फक्त पॅकेज कमी करण्यासाठी. फक्त तुम्हाला सॅलरी द्यायची नाहीये. मी म्हणेन तुला सगळं येत नाही म्हणून देत नाही. मी ड्रायव्हरला म्हणून पाहिजे, भांडी घासता आले पाहिजे, गाडी धुता पण आली, गाडी चालवायला येत नाही, तुला भांडी घासता येत नाही, कमी देईल. चांगलेच पार्ट आहे हा. समजतोय त्यामुळं प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही त्यांना माहित आहे. कोरोनामध्ये एक एम्प्लॉई बी कामासाठी मला वापरायचा आहे. कारण माझ्याकडे ऑप्शन नव्हता, एम्प्लॉई कमी होते म्हणून फुल स्टॅक डेव्हलपर हा प्रकार कोणतर काढला. सगळ्यांना उचलून धरला. आणि 4 माणसाचं काम मी एकटा करत असेल, कंपनी मला 2 माणसाची सॅलरी देईल. 2 माणसाचा फायदा. शेवटी काम झालं पाहिजे, एकच रूल आहे. ओके समजलं. एडिटर फॉर नाउ एक्झिक्यूट आवर कोड. आपला कोड रन केला आपण. गो टू that add student method. add student from GT channel. GTH का कोई का चेक करा. ASP डॅश फॉर्म आपल्याला टेक्स्ट बॉक्स दिलेले आहेत, तिथे आपण क्लिक करू. हे बघा फरक करतोय. यात फरक काय आहे? इथं एक स्क्रोल बार ऍड झाला. दुसरी गोष्ट काय आहे, या आयडी मध्ये मी नंबर कॅरेक्टर टाइप करायचा प्रयत्न केला, तो ऍक्सेप्ट करत नाही. पण नंबर मात्र तो ऍक्सेप्ट करतोय. ई काय आहे तर ई नंबर येतो बघा. ई रेशो समथिंग असं माहिती आहे का? एक्सपोनंट म्हणतो आपण त्याला. त्यात ई रिप्रेझेंट एक्सपोनंट नंबर नॉट अल्फाबेट ई. त्यामुळे ई रेश टू 10 ई रेश टू 20 हा त्या ई ला रिप्रेझेंट करतोय. एबीसीडी मध्ये ई ला करत नाही. ओके मायनस नंबर पॉझिटिव्ह घाबरलो पण कसा घेतला ई बसका म्हणला. सो एक्सपोनंट. बरं कसं होतं काय होतं, एखाद्या पर्सन सांगताना ऐन टायमाला वेगळंच काहीतरी येतं. कारण आपण प्रेडिक्शन जे केलेलं असतं प्रेडिक्शन त्यावेळेला काम नाही करत. ओके and now that another part. Now go to source code. I'm going to click do paste source. आपण काय केलं बघा, इनपुट टॅगला only one attribute सेट केली. कोणती? ASP dash for. त्या ASP dash for मला किती attribute जनरेट करून दिल्या बघा. पहिला आहे नंबर साठी. त्याने टाइप ऍड करून ऑटोमॅटिक. डेटा व्हॅल ट्रू डेटा व्हॅलिडेशन सेट केला. डेटा व्हॅल रिक्वायर्ड त्याने काय केलं याच्यावर रिक्वायर्ड जी प्रॉपर्टी असते डेटा व्हॅलिडेशनची ती पण त्यांनी सेट केली. पुढे बघा बरं त्याने एक आयडी पण जनरेट केला आणि त्याने एक नेम प्रॉपर्टी जनरेट केली. व्हॅल्यू प्रॉपर्टी एम्प्टी. समजतोय. सो एवढ्या ऍट्रिब्यूट्स एका माझ्या टॅग हेल्परनं क्रिएट केला. इनपुट कीवर्ड सोडला सगळ्या ASP डॅश फॉर्म जनरेट केलेले आहेत. फरक आला. बेनिफिट ऑफ ASP डॅश फॉर प्लस तो एवढं पण थांबला नाही. त्याने काय केलं आपल्याला आणखीन एक हिडन टॅग पण क्रिएट करून दिला फॉर युअर आयडी. हा प्रीवियस एमव्हीसी मध्ये होत नव्हता तयार. कोर मध्ये काय झालं, हॅकिंगचा इश्यू सॉल्व्ह केला गेला. हॅकर काय करतात, तुमचं कोड हॅक करतात. हॅक होऊ नये म्हणून काय केलं इथं एक नेम इनव्हॅरियंट नावाचा त्याने हिडन क्रिएट केला. आणि काय केलं खाली लास्टला इथं एक स्क्रिप्ट जनरेट केली. त्यामध्ये त्याने काय केलं, हे असिंक्रोनसली ब्राउझर लिंक ऍड करून ठेवलं. प्रत्येकासाठी त्याने काय केलंय, एक हिडन टॅग क्रिएट केलेला आहे. त्यामध्ये काय केलेलं आहे, अशा की जनरेट केलेलं.
याचा त्याचा बेनिफिट काय होतो? प्रत्येक डेटा सेंड करताना हॅकरला ही कीज माहित नसते, रॅन्डम रॅन्डम जनरेट झालेली. तो तो हॅक करणं शक्य शक्य नाही. समजतोय. क्रॉस पेज पोस्टिंग म्हणजे कॉन्सेप्ट आहे बघा, कॉर्पस. तो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हा कोरनं ऍड केलेला आहे. MVC MVC मध्ये हा कॉन्सेप्ट नव्हता. सो ASP डॅश आपल्याला काय करतोय? अशा अशा वेगवेगळ्या टाईप डेटा व्हॅलिडेशन, डेटा व्हॅलिडेशन रिक्वायर्ड साठी जे काही प्रॉपर्टी आहे त्या सगळ्या तो आयडी नेम व्हॅल्यू सगळ्या तो क्रिएट करून देईल. ओके ओनली दॅट सिंगल टॅग गेला ऍड स्टुडंट. ओके ना. आता इथे समजा आपण हा वाला सबमिट करू. पुढे गेला आपण कंट्रोलरला गेलो. इथं कॉपी केला पोस्ट केला. आता इथे गेट चेंज काय करणार आपण? कंट्रोल झेड पोस्ट करणार. पोस्ट आणि इथं पॅरामीटर काय येईल? आयडी इंटिजर आयडी स्ट्रॉंग मध्ये आपण काय असतो? रिसिविंग डेटा फ्रॉम कंट्रोलर ऑब्जेक्ट कोणाचा? That's it. As it is like MVC. काहीच फरक नाहीये. एक डोक्यात ठेवा काय कोर शिकत नाही, मी MVC शिकतोय. फक्त थोडा ऍडिशनल फीचर वाला MVC शिकतोय. माइंडसेट करून घ्या. काही कोर आवड जाणार नाही. प्रॉब्लेम काय होतो? कोर हा आपण असा इमॅजिन करतो की नवीन काहीतरी आहे. त्यामुळे आपलं कन्फ्युजन आलं सुरू होते. हा ॲज इट इज 99% तुमची MVC पॅटर्न सिक्वेन्स फॉलो करणार आहे. प्लस ऍडिशनल थोडाफार जास्त नाही. ओके देन मी याला पोस्टला इथं टाकेन. परत एक्झिक्यूट करेन. परत स्लॅश इंडेक्स पाहिजे. ऍड स्टुडंट. आता इथे जर बघितलं आपण क्लिक सोर्स फॉर्म टॅग ऑटोमॅटिक ऍक्शन टॅग आपल्याला क्रिएट करून दिला. ओके आणि ज्यावेळेस मी इथं डेटा सबमिट करेन आयडी इक्वल टू 1 नेम राजेश जेंडर मेल आणि ऍड बटनला क्लिक करेन. तो पोस्ट मेथडला आला ऑटोमॅटिक. आणि एसटी मध्ये काय केला? आपल्या ऍट्रिब्यूट सगळ्या नेम टाकला, आयडी मध्ये 1 टाकला, नेम मध्ये राजेश टाकला. मग तुम्हाला वाटलं की हा जो ऍड स्टुडंट आहे याला मला कोणतीच प्रॉपर्टी सेट करायची नाही फॉर्मला. फक्त इथं ASP dash दोन्ही मी एम्प्टी ठेवल्या. बुक आउट. तो काय करतो तिथं कुठले घेतो बघू आपण. ब्लँक ठेवला. ओके जर मी इथं हा सबमिट केला तो सबमिट सो आपल्याला ऍक्शन नेम आणि कंट्रोलर नेम पास करावं लागेल. सो आपला ऍक्शन नेम काय ऍड स्टुडंट आहे. कंट्रोलर नेम हे कळालं ASP फॉर कसं काम करतोय.
आता जेंडर हा आपला टेक्स्ट बॉक्स आहे, बरोबर आहे. तुम्हाला जेंडर टेक्स्ट बॉक्स नकोय, तो रेडिओ बटन पाहिजे. तो कसा वापरणार आपण? किंवा आयडी माझा न्यूमेरिकल टाईपचा आहे, तो न्यूमेरिकल नको मला, नंबर टाईप नंबर नको, टेक्स्टच पाहिजे. मी काय करायचं, लेबल नाही सॉरी इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट सेट कर. मग अशी आपला हा जो आयडी आहे टेक्स्ट बॉक्स, तो न्यूमेरिकल साठी नंबर साठी सेट झाला. आता तो टेक्स्ट साठी सेट करतो. हा प्रिव्हियस बघितला आपण. तो टेक्स्ट कशावरनं इथं हा ड्रॉप डाउन लिस्ट स्क्रोल बार निघून गेला. दुसरा मी इथं अल्फाबेट टाइप करायचो, ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली आहे. याच्या आधी तो ऍक्सेप्ट करत कळलं. म्हणजे मला जर फॉर द डिफॉल्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतो सेटिंग, ती बदलायची असेल तर आपण डायरेक्ट त्या ऍट्रिब्यूट तुमच्या कंट्रोलला सेट करू शकतो. जर तुम्ही हार्ड कोडिंग सेट करता त्याप्रमाणे तो काम करेल. जर नाही सेट केल्या त्याच्या बिहेवियर प्रमाणे काय करेल, त्यांचे टाईप ऍट्रिब्यूट सेट करायला स्टार्ट करेल. समजलं? टॅग हेल्पर कमांड आउट आहे का? सो नेक्स्ट लेक्चरला काय करू आपण, बाकीचे राहिलेले जे टॅग हेल्पर्स आहेत, रेडिओ बटन, चेकबॉक्स, ड्रॉप डाउन लिस्ट, हे सगळे प्रॅक्टिस करू. मग काय करा, थोडं ऑपरेशन करायला स्टार्ट करा. सो आज प्रॅक्टिकल आपलं प्रॅक्टिस सेशनला लॅब मध्ये जाऊन तिथं टॅग हेल्पर्स इन एमव्हीसी कोर नेटवर्क सर्च करायचा, काढायची, लिहून घ्यायची आणि त्याच्यातले टॅग हेल्पर्स जेवढी मॅक्सिमम माहिती मिळेल तुम्हाला तेवढी लिहून घ्यायची. वेळ मिळाला तर बाकीचे टॅग हेल्पर्स पण ट्राय करा. आज आपण कोणते टॅग हेल्पर, एक अँकर टॅग, दुसरा फॉर्म टॅग, तिसरा इनपुट टॅग टेक्स्ट बॉक्स साठी लागणारा त्यांचे टॅग हेल्पर्स आपण लागणारे बघितले, त्यांचं बिहेवियर वर्किंग काय बघितले. उद्या रेडिओ बटन साठी लागणारे टॅग हेल्पर्स, चेकबॉक्स साठी लागणारे टॅग हेल्पर्स, ड्रॉप डाउन लिस्ट साठी लागणारे टॅग हेल्पर्स, लिस्ट कंट्रोल साठी लागणारे टॅग हेल्पर्स हे बघितले की आपलं व्ह्यू डिझायनिंगचा पार्ट संपतो. पुढच्या लेक्चरला आपण काय करणार, CRUD ऑपरेशन स्टार्ट करणार. मी सेंडिंग डेटा फ्रॉम कंट्रोलर टू व्ह्यू टू कंट्रोलर स्किप केलेला आहे. जो जे लॉजिक जे टेक्निक एमव्हीसी आहे तीच टेक्निक 4G पण आहे, त्यात काही फरक नाही. ओके जो नवीन पार्ट आहे इकडे नाही इथं आहे, तेवढा फक्त आपण इथे शिकणार आहे. बाकीचं काय नाही. व्हॅलिडेशन कसं अप्लाय करायचं, हा टॅग हेल्पर मध्ये लास्टचा सेक्शन आहे, तो सांगेन मी तुम्हाला. तो कसा काम करायचं, व्हॅलिडेशन शो कसे करायचे, समरी कशी शो करायची युजिंग टॅग हेल्पर्स, तो पार्ट मी घेईन. तो आपला व्हॅलिडेशन इन एमव्हीसी व्हॅलिडेशन इन कोर थोडा चेंज केला, डिफरंट आलेला आहे. तो कसा काम करतो सांगेन तुम्हाला. ओके ऑनलाईन स्टुडंट आहेत का? Yes, sir. आजच्या पाठामध्ये काय डाऊट तुम्हाला?